आगमन झालेलं आहे। त्यांना फेटा बांधून आणि भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं अभिषेक पांढरे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचे सर्व सभेत झालेले सहकारी बंधू यांचंही हार्दिक स्वागत आहे। हरिभक्तपरायण चंद्रशेखर ज्ञानोबा पुणेकर, श्री बाळकृष्ण नारायण कामठी, अविनाश ज्ञानोबा पुणेकर, विशाल बाळकृष्ण कामठी उद्योजक, हरिचंद्र उर्फ सचिन ज्ञानोबा पुणेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, 51,000ची पुढची हजाराच्या उपस्थित रहा। चला कुस्ती करायची आणि एकत्र अटॅक 6 मिनिटावर कुस्ती आणली का आली गतिमानता। 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये असा ठराव झाला होता कुस्ती रद्द करा ऑलिम्पिक मधनं, पेपरलाही वाचतात। मतदान झालं, कुस्तीमध्ये गती निर्माण झाली पाहिजे। चला पैलवान पैसे वाढायला लागले, तुम्ही तसं खेळ दाखवा। पुढची कुस्ती शुभम थोरात विरुद्ध अविनाश गावडे, राष्ट्रीय टोली कुस्ती केंद्र गोकुळ वस्ताद, कैलासवासी हरवप ज्ञानोबा श्रीपती पुणेकर व कैलासवासी नारायण बाळकू कामटे यांच्या स्मरणार्थ हरवप चंद्रशेखर ज्ञानोबा पुणेकर, श्री बाळकृष्ण नारायण कामटे, अविनाश ज्ञानोबा कामटे, विशाल बाळकृष्ण कामटे उद्योजक, हरिचंद्र सचिन ज्ञानोबा पुणेकर ग्रामपंचायत सदस्य, 51,000ची कुस्ती। त्याला पैलवानांनी तयार राहायचे, पैलवानांनी तयार राहायचे। पुढची कुस्ती चला किरण मोरे, महाकाल कुस्ती संकुल, एक उत्कृष्ट असा कोण उत्कृष्ट वाजतात। आपण वाजताना उघडी इथं थंड चालतच नाही। कुस्ती पहा, महाराष्ट्राला एक टॉपची फायनल आलेली पोरं, त्यामुळे कुस्ती काटाच होणार आणि एकत्र येणे संघर्ष बघले धन तुला चाल से हे खाजल करो शान से त्याला लढा पैलवान अविनाश टकले या कुस्तीला 1,000 रुपये। हा, हे दातृत्व आहे। 1,000 रुपये द्या। कुस्तीला दिलेलं दान त्याचा आनंदाच्या डोही आनंद व्हायला जाणार नाही, आनंदाच्या डोही आनंदात तरंग निर्माण होतात अशा पद्धतीनं। म्हणून येताना काय आणलं नाही, जाताना काय घेऊन जाणार नाही। ऐशी देना पडेगा, खाली हात आया खाली हात जाना पडेगा, मरावी रुपी करती रुपी उरावे। गाव माझा मी गावाचा कसा मोठा करतो आता अख्खी मुंडरी एकत्र झाली भैरवनाथाच्या उत्सवामुळे। एवढा आनंद आहे ना। सगळे कार्यकर्ते ट्रस्टचे कमिटीचे एक केवढं नातं निर्माण झालं, जीवा भावाचं नातं आणि उत्सव कमिटी बाळासाहेब म्हणून हे मैदानाला बाबाजी म्हणत लागतो। आणि ही महाराष्ट्राची पावनभूमी, ही छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायण जगद्गुरु तुकोबरायण ज्ञानोबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माती आणि या मर्द मावळ्यांचा तुळशीचा खेळ आणि लाल मातीचा हे येड्या कामाचे काम घेतात याची आणि कन्यापुत्र होते साध्वी तयाचा हरित आणि या मातीत जर खेळतो ना तर नक्कीच झेंडा भडकल्याशिवाय राहणार।